किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार। सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार। राज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। सांगली तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन हिंदवी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जाणार। सांगली देवदर्शन पदयात्रेचं आयोजन। संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते उपस्थित राहणार। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। पावसाच्या सुरुवातीला उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले। लोणार अभयारण्याच्या 25व्या स्थापना दिनानिमित्त सायकल रॅलीचं आयोजन। रॅलीमध्ये 70 विद्यार्थ्यांचा सहभाग। परभणीत महानगरपालिकेच्या वतीनं संकल्प से सिद्धीत कार्यशाळा संपन्न। कार्यक्रमामध्ये जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी संकल्प सिद्धी उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाची दिशा केली स्पष्ट। मुंबईत यंदा शाडूच्याच मूर्ती। पालिकेच्या मोहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद। शाडूच्या मूर्तींसाठी 600 टन मातीचे वाटप। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अखेर सुरू। निवळी घाटातून वाहतूक सुरू। मध्यरात्री 2 वाजल्यानंतर वाहतूक पूर्ववत। रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून वाहतूक होती बंद। 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा साताऱ्यात। साताऱ्यातील शाहू स्टेडियममध्ये पार पडणार संमेलन। लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकार लाभार्थ्यांची करणार पडताळणी। पडताळणीसाठी सीबीडीटी आयकर रिटर्न डेटाचा वापर करणार। 2.52 कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी समिती गठीत। पनवेलजवळील गाढेश्वर, देहरंग, मोरबे धरणासह इतर पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी। वाझे फाट्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगेंच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी। परभणीत मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आयुर्वेदिक औषधांचं वितरण। मध्यवस्तीतील गांधी पार्क भागात शहाणे कुटुंबाद्वारे औषध वितरित। मराठवाड्यासह बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी। भारतीय सैन्य दलातील बीडचे सुभेदार नारायण वनवे यांचं जन्मभूमी वेताळवाडीत जंगी स्वागत। 20 वर्ष देशसेवा पूर्ण करून मायभूमीत आगमन होताच वेताळवाडी ग्रामस्थांनी केलं भव्य स्वागत। सैन्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर। डोंबिवलीत शासन आपल्या दारी अंतर्गत मोफत दाखले वाटप शिबिर। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले वाटप शिबिराचं आयोजन। तहसील कार्यालय आणि राजकीय पक्षांचा 3 दिवसीय संयुक्त उपक्रम। विशाळगडावर उरुसाला पुरातत्व विभागाची बंदी असतानाही भाविकांची गडावर गर्दी। विशाळगड परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। हाऊसफुल 5च्या चित्रपटाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी अभिनेता अक्षय कुमार मास्क घालून थिएटर बाहेर उभा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अभिनेत्याकडून शेअर। पावसानं विश्रांती घेतल्याने बुलढाण्यात शेतकऱ्यांकडून शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग। पावसापूर्वी पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग। अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध। माजी आमदार उल्हास पाटलांची ठाम भूमिका। धरणाची उंची वाढल्यास पूरस्थितीची भीती। जलसंपदा मंत्र्यांकडे सखोल कागदपत्रे सादर। हिंगोलीत हळदीच्या लागवडीत वाढ। यंदा 50,000 हेक्टरवर हळदीची लागवड होण्याची शक्यता। मात्र 10 दिवसांपासून पावसाची दडी। हळदीला पाणी कमी पडत असल्याने हळदीच्या बिण्यावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव। कोल्हापुरात गव्याच्या हल्ल्यात ग्रामपंचायत कर्मचारी ठार। राधानगरी तालुक्यातील अपटाळ कुदळवाडी येथील घटना। अपटाळ ग्रामपंचायत कर्मचारी भिकाजी बेरकळ यांचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू। जालन्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। धार कल्याण शिवारात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले। शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळले। काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या।
सिंधुदुर्गात पावसाची चाहूल लागताच पर्यटकांची गर्दी. पर्यटकांचा आवडता डेस्टिनेशन असलेल्या कावळे साद पॉइंटवर गर्दी. विकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक आंबोली धबधबा कावळे साद पॉइंटवरती दिसले. भंडारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. प्रशांत पडोळे आणि संजय सावकारेंमध्ये बाचाबाची. विकास निधीवरून पडोळे आणि सावकारांमध्ये वाद. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. भंडाऱ्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसाने धान पिकाचं नुकसान. पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव ट्रेनचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. 700 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करणार. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी पालिका निवडणुकांची तयारी सुरू. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा. आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित. सोलापूर ते गोवा विमानसेवा आजपासून सुरू होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विमानसेवेचं उद्घाटन. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात पुन्हा एकाच मंचावर एकत्र येणार. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात सहभागी होणार. माजी खासदार राजू शेट्टी तुरुंग घोटाळा प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार. राज्यात मोठा तुरुंग घोटाळा झाल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन. गुरुकुंज मोझरीत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांमध्ये आता नातेवाईकांची एंट्री. दोन्ही भावांमध्ये नातेवाईकांच्या माध्यमातून संवाद सुरू. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच कधी करत नाही. भाजपा नेते आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य. राज उद्धव एकत्र येणं हा त्यांचा अंतर्गत विषय. मंत्री दादा भुसे यांची प्रतिक्रिया. पाठीमागचे अनेक अनुभव असल्याचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आले तरी जनता महायुतीलाच मतदान करेल, भुसेंचा विश्वास. चंद्रहार पाटलांचं अखेर ठरलं. शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. शिंदेंकडून मोठी जबाबदारी दिली जाणार. सूत्रांची माहिती. लेखाचं उत्तर लेखानं दिलं. आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलं. आता तरी राहुल गांधी बोलणं सोडतील, फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री सगळ्यांचे बाप असं सांगत तुम्ही कोणाचा बाप काढताय. नितेश राणेंच्या वक्तव्याचा धाराशिवचे शिवसेना जिल्हाध्यक्ष सूरज साळुंके यांच्याकडून खरपूस समाचार. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीसह दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक. अन्नत्याग आंदोलनाआधी आंदोलनकर्त्यांची बाईक रॅली. माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडे भाऊक. नव्या पिढीने जिजांकडून आता घेण्यासारखं भरपूर. आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले. मुंडे साहेबांसोबत राहिले. कार्यकर्त्यांना सल्ला दिला. खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलचा चिमुकला फॅन. राजेंच्या चिमुकल्या चाहत्यानेही उडवली कॉलर. चिमुकल्याची ऍक्टिंग पाहून राजेंनीही जोडले हात. आरपीआयकडून आज भारत जिंदाबाद रॅली. दहिसर चेक नाक्यावरून रॅलीला सुरुवात. कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात समापन. पाकिस्तानला धूळ चाकणाऱ्या भारतीय सैन्याच्या कौतुकासाठी रॅली. तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन रांगेत महिला आणि पुरुषाची हाणामारी. दर्शन रांगेच्या नियोजनात त्रुटी असल्याचा भाविकांचा आरोप. जालन्यामध्ये लग्नातून 20 तोळे सोने लंपास. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. चोरट्याचा शोध सुरू. अकोल्यात चोरट्यांनी घरात घुसून चोरी केल्याची घटना. लाखोंचा मुद्देमाल लंपास. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू. जळगाव कचरा डेपो आणि पालिकेच्या वाहनांमध्ये आक्षेपार्ह मांस आढळल्याने खळबळ. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. गाडी पोलीस ठाण्यात आणून कारवाईची मागणी. काही काळ पोलीस ठाण्याबाहेर तणावाचं वातावरण.
नगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न, सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी मानसिक त्रास दिल्यानं त्रस्त. शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक, 5 महिन्यानंतर आरोपी अविनाश धोडीला दादरा नगर हवेलीतून अटक. बदलापुरात चहाच्या टपरीवर ड्रग्ज मिळतात, भाजप आमदार किसन कथोरेंचं वक्तव्य, कथोरेंच्या आरोपामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी. पोलिसांसमोरच डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न, नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. गोदावरी नदीत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह बाहेर काढले, स्थानिक मासेमारी करणारे आणि तेलंगणा प्रशासनाने घेतला शोध, घटनेमुळे अंबडपल्ली गावावर शोककळा. पैठण तालुक्यातील आगलावे गेवराईत 2 भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, मासे पकडण्यासाठी गेलेल्या भावंडांचा मृत्यू, घटनेमुळे परिसरात हळहळ. लोणावळ्यात 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू, भुशी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील घटना, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्याचा प्राथमिक अंदाज. मुंबई आग्रा महामार्गावर मालेगावमध्ये वाकी फाट्याजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघातात बसमधील 16 ते 17 प्रवासी जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीच्या मोझरी बायपास महामार्गावर कारचं भीषण अपघात, अपघातात 6 जण जखमी, चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात. साताऱ्यात कराड सातारा मार्गावर नागठाणे पेट्रोल पंपासमोर टेम्पोची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू. कराडच्या पाटण तालुक्यात दुचाकी आणि 4 चाकीचा भीषण अपघात, अपघातात दुचाकी चालक राहुल पवार जागीच ठार, गुजरवाडी येथे सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास झाला अपघात. रत्नागिरीजवळ टँकर आणि बसचा अपघात, मुंबई गोवा महामार्गावरील अपघातात टँकरला मोठी वायू गळती, मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 8 तासांपासून ठप्प होती, आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. साताऱ्याजवळ एका ऑइल टँकरला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, आगीत टँकर चालक किरकोळ जखमी. उत्तर प्रदेशात 500 किलो स्फोटकं सापडली, योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यापूर्वी स्फोटकं सापडली, परिसरात 20 किलोमीटरपर्यंत मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडली. पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा उघड, आदमपूर हवाई तळावर सुखोई 30 MKIवर हल्ला करून नुकसान केल्याचे छायाचित्र पाकिस्तानकडून व्हायरल. हे छायाचित्र भारत पाकिस्तान संघर्षापूर्वी सुमारे 1 महिना आधीच असल्याचं फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट. भारतातील गरिबीचा दर घटला, भारतात आता उरले 5.3% गरीब, जागतिक बँकेच्या अहवालात दिलासादायक माहिती समोर. कोलंबियात राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारावर हल्ला, प्रचार सभेत भाषण करताना गोळीबार, सिनेटर मिग्युएल उरिबे यांची प्रकृती गंभीर तर संशयिताला अटक. रिंकू प्रियाचा साखरपुडा थाटात संपन्न, फोटोशूट करतानाचा व्हिडिओ व्हायरल. क्रिकेटर रिंकू प्रियाचा विवाह 18 नोव्हेंबरला वाराणसीत होणार. परभणी शहरात मुकाट कुत्र्यांचा वावर, पाळीव प्राण्यांवर मुकाट कुत्र्यांचा हल्ला, महानगरपालिकांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. रत्नागिरी पुनस मार्गावर नागरिकांना बिबट्याचं पिल्लू आढळलं, बिबट्याचं पिल्लू वनविभागाच्या ताब्यात दिलं. भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गराडा येथे बिबट्याचा मृत्यू, उडी मारताना शेतातील कुंपणाची तार पायात आणि पोटात रुतल्याने बिबट्याचा मृत्यू. बुलढाण्याच्या मलकापूर येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 16 गायींची सुटका, पोलिसांची धडक, कारवाई, अधिक तपास सुरू. परभणीच्या गंगाखेड येथे पहिली राज्यस्तरीय ड्रॅगन बोट स्पर्धा संपन्न, राज्यभरातून 15 संघांनी घेतला स्पर्धेत सहभाग.
स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराज सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन विजेता. अंतिम फेरीमध्ये जॅनिक सिन्नरचा पराभव करत अल्कराजनं जिंकला खिताब. बुलढाण्यात संत मुक्ताबाई पालखीचं आगमन होणार. बुलढाण्यात पालखीचा मुक्काम उद्या रवाना होणार. हिंगोलीतून जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. जिल्ह्यातून सुमारे 70हून अधिक दिंड्या पंढरपूरकडे रवाना होतात. पीओपीच्या मूर्तींबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी. गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्ती दिसणार की नाही, आज निर्णय होण्याची शक्यता. हिंगोली ते रिसोड जाणाऱ्या महामार्गावर रस्त्याला भेगा. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांना समस्या. मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी. बीडमधील चोभा निमगावात तलाठी कार्यालयामध्ये तलाठी गैरहजर राहत असल्याने नागरिकांची कामं खोळंबली. कार्यालयात कोऱ्या कागदावर सापडल्या सह्या. तलाठ्याकडून नागरिकांना उडवाउडवीची उत्तरं. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेची रविवारी मातोश्रीवर आढावा बैठक. बैठकीत उद्धव राज ठाकरे युतीबाबत चर्चा नाही. आमदार सुनील प्रभू यांची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.